श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि मी आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. तर मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता की गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला कोणत्या स्वामी सेवा करायच्या. आता माझं चॅनल नवीन असल्यामुळे माझा तो व्हिडिओ काही जास्त व्हायरल झाला नाही किंवा जास्त लोकांनी काही बघितलं नाही, पण तरी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते की गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला 21 दिवसांची म्हणजे 9 जुलै ते 29 जुलैपर्यंत 21 दिवसांची आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. त्यासोबतच तुम्ही रोज 11 वेळेस तारक मंत्राचं सुद्धा पठण करू शकतात आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात. तर या तिघांमधून तुम्ही कोणतीही एक सेवा केली तरी चालेल, तिघ सेवा केलीही तरी चालेल. आणि यांना नियम अटी असणार आहेत, मांसाहार आणि पराण्य वर्ज्य, बाकी दुसरे काही नियम नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर कोणाला स्वामी सेवेसोबत दत्त सेवा करायची असेल तर कोणती करावी त्याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला स्वामी सेवा तर करायचीच आहे, पण त्यासोबत आपल्याला दत्त सेवा सुद्धा करायची आहे. तुमच्याकडून जर शक्य असेल तर करा, नाही शक्य असेल तर तुमची इच्छा. पण मी सांगेल तुम्हाला की दत्त सेवेमध्ये अतिशय प्रभावशाली सेवा ती म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्र. आता घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणजे त्याच्या नावातच त्याचा सगळा अर्थ आहे. तर घोर कष्ट म्हणजे कितीही संकट अडचणी असतील तर ते या स्तोत्राचं पठण केल्यामुळे दूर होणार आहेत. म्हणून ही जी सेवा आहे ही तुम्हाला 21 दिवसाची करायची आहे. 9 जुलै ते 29 जुलै म्हणजे 21 दिवसाची तुम्हाला ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे. रोज 21 वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे. 21 दिवस सेवा करायची, रोज 21 वेळेस तुम्हाला घोर कष्टोद्धरण स्तोत्र पठण करायचं आहे. यासाठी नियम असणार आहे मांसाहार वर्ज्य आणि पराण्य वर्ज्य. तर ही जी सेवा आहे ही करून बघा. तुमच्या आयुष्यातले कितीही दुःख अडचणी असतील, तुम्ही एखाद्या गोष्टीत अडकलेले असणार, तर हे जे स्तोत्र आहे याच्याने तुम्ही नक्की त्यातून बाहेर पडणार किंवा तुम्हाला मार्ग भेटल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर दुसरी सेवा आहे ती म्हणजे दत्तबावन्नी. तर दत्तबावन्नी सुद्धा तुम्हाला 21 दिवसाची सेवा करायची आहे. रोज 21 वेळेस पठण करायचं आहे. तुम्हाला 9 जुलै ते 29 जुलै अशी 21 दिवसाची ही सेवा करायची आहे. आणि यासाठी सुद्धा नियम असणार आहेत मांसाहार वर्ज्य आणि पराण्य वर्ज्य. तर तुम्ही या 2 दत्त सेवा ज्या आहेत ह्या अतिशय प्रभावशाली आहे. आणि त्यासोबत अजून एक आहे ते म्हणजे गुरुचरित्रा जो ग्रंथ आहे त्याच्यामधील मेरुमणी मानले गेलेला अध्याय 14वा आणि अध्याय 18वा या 2 अध्याय जे आहेत या अध्यायाचं तुम्ही पठण करू शकतात 21 दिवस. तर संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला नक्की अनुभव येईल. म्हणजे जो गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तो पूर्ण नाही तर छोटा ग्रंथ भेटतो. छोटा त्यामध्ये फक्त अध्याय 14वा आणि अध्याय 18वा असतो. असा हा छोटा ग्रंथ असतो. याच्यामध्ये अध्याय 14वा आणि अध्याय 18वा आहे आणि घोर कष्टोद्धरण स्तोत्र सुद्धा आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला जो 14वा अध्याय आहे तो अचानक येणारे जे संकट असतात त्याच्यापासून आपलं रक्षण होत असतं. आणि जो 18वा अध्याय आहे त्याच्याने ते पठण केल्याने आपले जर कर्ज झालेलं असेल तर ते कर्जमुक्ती लवकर होते आणि आपल्या घरात चोरी होत नाही किंवा आर्थिक संकट जे असतात ते दूर होतात. तर असे गुरुचरित्राचे जे हे 2 अध्याय आहेत, अध्याय 14वा आणि अध्याय 18वा, हे जर तुम्ही नित्य सेवेमध्ये सुद्धा रोज पठण केलं तर त्याचा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. पण जर गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुम्ही 21 दिवसाची संकल्पयुक्त सेवा केली तर त्याचा सुद्धा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर दत्त सेवेमध्ये तुम्हाला करायचे आहे घोर कष्टोद्धरण स्तोत्र 21 वेळेस, दत्तबावन्नी 21 वेळेस आणि गुरुचरित्र ग्रंथातील हे जे 2 अध्याय आहे 14वा आणि 18वा हे संकल्पयुक्त तुम्हाला 21 दिवसाची सेवा करायची आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.